फ्रंटियर सीमेवरील, माउंटेन्स पर्वत, प्रेसिडेंट उदाहरण, रिथिंक पुनर्विचार, इश्यू मुद्दा. आफ्टर शी लेफ्ट द रूम, माय फादर लुक्ड ॲट मी अँड सेड. जेव्हा आई रूममधून बाहेर गेली तेव्हा वडील मला म्हणाले, लिंडा, व्हेन आय वॉज ग्रोईंग अप बॅक ऑन द फ्रंटियर. जेव्हा मी सीमेवरील ड्युटीवर होतो. माय डॅडी ऑलवेज कॉल्ड हिज चाइल्डहुड होम इन द माउंटेन ॲट व्हर्जिना द फ्रंटियर. पर्वताजवळील व्हर्जिना सीमेवर आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा माझे वडील लहानपणी आम्हाला कामं सांगायचे. वी डिडंट सेट मच स्टोअर बाय गिविंग अ बर्थडे प्रेझेंट टू अडल्ट. असे मोठ्यांचे बड्डे वगैरे तेव्हा साजरे होत नव्हते. दॅट वॉज समथिंग डन जस्ट फॉर स्मॉल यंगन्स. फक्त लहानपणीच छोट्या छोट्या मुलांचेच बड्डे होत होते. अँड युअर ममाज फॅमिली दे वेअर सो पुअर. आणि तुझ्या आईचे आईवडील खूप गरीब होते. दे डिडंट इव्हन डू दॅट मच. त्यांच्या इकडे तर लहान मुलांचा पण बड्डे होत नव्हता. बट सीइंग हाऊ हॅपी यू हॅव मेड युअर ममा टुडे हॅज मेड मी रिथिंक धिस होल बर्थडे इश्यू. पण तू जे मम्माला आज खुश केलं आहे या बड्डेच्या मुद्द्यावर पुन्हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से, लिंडा, इज बिलीव्ह यू हॅव सेट प्रेसिडेंट हिअर. लिंडा, तुझ्या लक्षात आलं आहे का, तू एक नवीन उदाहरण तयार केलं आहे. अँड आय डिड सेट अ प्रेसिडेंट. आणि आपण हे उदाहरण पुढे चालू ठेवू. आफ्टर दॅट माय मदर वॉज शॉवर्ड विथ बर्थडे प्रेझेंट्स एव्हरी इयर. त्यानंतर प्रत्येक वर्षी आईवर जणू बड्डे प्रेझेंटचा वर्षाव होत होता. माझ्या बहिणीकडून, माझ्या भावांकडून आणि माझ्या वडिलांकडून आणि माझ्याकडून सुद्धा, म्हणजे लेखिकेकडून सुद्धा. अँड ऑफकोर्स द ओल्डर वी चिल्ड्रेन गॉट द मोर मनी वी मेड. आणि आम्ही जसे जसे मोठे होत होतो, म्हणजे मुलं जसे जसे मोठे होत होते तसे तसे आमच्याजवळ जास्त पैसे येत होते. अँड द नायसर प्रेझेंट सी रिसिव्ड. आणि आईला आणखी मोठं आणि छान बक्षीस आम्ही देत होतो. रिसोर्सेस संसाधन, पूल्ड एकत्रित, स्पेक्टॅक्युलर अद्भुत, ऑनर सन्मान, थ्रिलिंग रोमांचक. बाय द टाईम आय वॉज 25, जेव्हा लेखिका 25 वर्षाची होती, आय हॅड गिवन हर अ स्टिरिओ, अ कलर टेलिव्हिजन
अँड ए मायक्रोवेव्ह ओव्हन. मी माझ्या आईला स्टुडिओ दिला, कलर टेलिव्हिजन दिला आणि मायक्रोवेव्ह ओव्हन दिला, विच शी ट्रेडेड इन फॉर ए व्हॅक्यूम क्लीनर. मायक्रोवेव्ह ओव्हन त्याचे तिने व्हॅक्यूम क्लीनर म्हणून पण काही दिवस वापर केला. फॉर माय मदर्स 58th बर्थडे, my brothers and my sister and I pulled our resources and got her something spectacular. माझ्या आईच्या 58व्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी आणि आम्ही सगळ्यांनी पैसे एकत्र केले आणि तिच्यासाठी काहीतरी अद्भुत असं आणलं. आणि ती अद्भुत गोष्ट म्हणजे अ रिंग सेट विथ अ पर्ल सराउंडेड बाय अ क्लस्टर ऑफ डायमंड्स. हिऱ्यांची अंगठी आणली होती तिच्यासाठी. हिरे आणि मोती त्यात जडलेले होते. अँड व्हेन माय ओल्डेस्ट ब्रदर हँडेड दॅट रिंग टू हर at the party that was given in her honor. या निमित्ताने एक पार्टी ठेवलेली होती. त्या पार्टीमध्ये माझ्या मोठ्या भावाने ती अंगठी आईला दिली. शी ओपन्ड अप द वेलवेट गिफ्ट बॉक्स. तिने तो मखमलचा बॉक्स उघडला. अँड पियर्ड ॲट द रिंग इनसाइड. आणि त्यात असलेली अंगठी पाहिली. देन शी स्माइल्ड अँड टर्न द बॉक्स अराउंड सो दॅट हर गेस्ट कुड सी हर स्पेशल गिफ्ट. तिने ती अंगठी बोटात घातली आणि सगळ्यांना दाखवली. आजूबाजूला उभे असलेल्या सगळ्या गेस्टला ती अंगठी दाखवली. अँड शी सेड, डोंट आय हॅव वंडरफुल चिल्ड्रेन. माझे मुलं खूप आश्चर्यकारक मुलं आहेत. देन शी पास्ड द रिंग अराउंड द रूम. नंतर तिने अंगठी सगळ्यांना एकेकाला दाखवली. अँड इट वॉज थ्रिलिंग टू हिअर द कलेक्टिव्ह साह that rippled through that room as the ring was passed from hand to hand. एका हातातून दुसऱ्या हातात ती अंगठी जेव्हा जात होती तेव्हा प्रत्येकाच्या मनातून जो एक श्वास निघत होता, त्यांना हेवा वाटत होता की वाव, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. रेकन अर्थात माइटी शक्तिशाली, प्रिटी सुंदर, पॅकेज पाकिट. आफ्टर द गेस्ट वेअर गॉन. सगळे पाहुणे गेल्यानंतर आय स्टेड टू हेल्प क्लीन अप. लेखिका तिथे सगळं आवरायला थांबली होती. आय वॉज डुईंग द डिशेस इन द किचन. मी किचनमधली सगळी आवरावर करत होते. व्हेन आय ओव्हरहर्ड अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन माय मदर अँड फादर इन द नेक्स्ट रूम. तेव्हा लेखिकेच्या कानावर आई वडील आपसात बोलत असलेले संभाषण ऐकू आलं. वेल पॉलिन, माय फादर सेड. लेखिकेचे वडील तिच्या आईचं नाव पॉलिनला म्हणत होते. दॅट्स अ मायटी प्रिटी रिंग यू हॅव गॉट देअर. किती सुंदर आणि खूप मौल्यवान बक्षीस तुला आज मिळालं.
आय रेकन दॅट्स अबाउट द बेस्ट बर्थडे प्रेझेंट यू हॅव एव्हर हॅड. मला असं वाटते या आतापर्यंतच्या प्रेझेंटपैकी सगळ्यात अद्भुत असं हे प्रेझेंट आहे. माय ओन आईड फिल्ड विथ टीयर्स व्हेन आय हर्ड हर रिप्लाय. आणि आईचं उत्तर ऐकून माझे डोळे भरून आले. टेड, शी सेड सॉफ्टली, दॅट्स अ मायटी प्रिटी रिंग अँड दॅट्स अ फॅक्ट. टेड तिच्या वडिलांचं नाव. आई म्हणाली, अगदी हळुवारपणे म्हणाली, खरंच हे बक्षीस खूप मौल्यवान आहे, अद्भुतही आहे. बट द बेस्ट बर्थडे प्रेझेंट आय एव्हर गॉट. आतापर्यंतच्या मिळालेल्या सगळ्या बक्षिसातून हे बक्षीस खरंच अद्भुत आहे. वेल, दॅट वॉज ए पॅकेज ऑफ बॉबी पिन्स. पण सगळ्यात बेस्ट, सगळ्यात मौल्यवान बक्षीस मला मिळालेलं पॅकेज ऑफ बॉबी पिन्स, म्हणजे पहिलं बक्षीस मिळालेलं लिंडाने जे दिलं होतं तेच बक्षीस सगळ्यात मौल्यवान होतं. खरंच बक्षीस किमतीवर ठरत नाही, ते बक्षीस केव्हा कोणत्या प्रसंगाला कशा वेळेस दिल्या गेलं त्याला खूप किंमत असते. आवडली ना गोष्ट? छान आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.